गणेशाय नमः। जय जयाजी इंदुशलाखा मुकुटमणे सकळ टिळका इंदिरापते विबुधजनका भक्तिमानसा विराजित ऐसा धैर्य औदार्यवंत पुढे बोलवी भक्तिसार ग्रंथ मागिले अध्यायी गहनीनाथ जन्मोदय पावला यावरी गोरक्ष मच्छिंद्रनाथ महीची तीर्थे करीत हिमाचल बद्री केदारात भ्रमण करीते पै गेले इतुकी कथा सिंहावलोकनी पूर्वाध्यायात कीजे श्रवणी असो गुरु शिष्य बद्रिकाश्रमी शिवालया पातले बद्धांजळी जोडून करीते झाले नमस्कार नमस्कार करुणी जय जयकार स्तुती संवादे आराधिले हे त्रिपुरारी शूळपाणी अपर्णावर पंचाननी रुंडमाळा चिताभस्मी दिव्य तेज भूषित तू हे कामांतका दक्षतेजा भोळवटवरा देसी दानवा कैलासपते महादेवा सदाशिवा आदिमूर्ते हे दिगंबरा जगजेठी भाई गंगा मोळी जटाजूटी नरकपाळकर संपुटी निंदुकळे ते मिरविशी उरगवेष्टन कुरंगसाली व्याघ्रांभर वसनपाली गजचर्मादी मिती झाली परिधाना महाराजा हे कैलासवासा उमापती दक्षजा माता आदिमूर्ती चक्रचालका माया भगवती आम्हा दासा अससी तू हे नीलग्रीवा आदिपीठ करुण करा उत्तमा श्रेष्ठ स्वीकारुनी सर्व अरिष्ट सुखदेशी देवांसी हे भाळदृष्टी त्रयार्थ नयनी डमरू त्रिशूळ विराजे पाणी सदा प्रिय वृषभवाहनी भस्मधारणी महाराजा हे स्मशानवासी वैराग्यशीला नगजामात रक्षपाळा श्वेतवर्णा तपोगुणा आगळा वाहसी गळा राममंत्र हे सर्वाधीश विश्वपती भिक्षाटनी बहुत प्रीती जटा पिंगटा त्रिपुंडलल्लाटी शुद्ध वीरगुंठी शोभतसे फरशांकुश डमरू हाती लोप पापा पातो पाती षडानन ताता सूत गणपती विद्यालक्ष्मी मिरविसी ऐशी स्तुती अपार वचनी करीत मच्छिंद्र बद्रिकाश्रमी स्तुती ऐकुनी प्रेमे उगमी प्रकट झाला महाराज मग मच्छिंद्राचा धरुणी हस्त सप्रेम त्याते आलिंगीत निकट पैसवनी पुसे त्याते योगक्षेम कैसातो गोरक्षाते घेऊन जवळी मुख स्वकरे कुरवाळी म्हणे बा उदय येणे काळी हरिनारायण झालासी ऐसे वदुनी आणि वदत हे महाराज मच्छिंद्रनाथ हात शिवयोगे सूत तारक होईल ब्रह्मांडा म्यापूर्वीच याते पाहिले होते म्हणशील तरी कनकगिरी ते वा अभ्यासूनी सूते आणील दैवत घराते श्रीराम नरसिंह सूर्य हनुमंत भैरव काळिका वीरासहित पाचारिता मीही तेथ आलो होतो महाराजा तस्मात पूर्वीची होया ओळखी म्हणून गोरक्ष घेतला अंकी प्रियाता असो शेखी एक वचन ऐकिजे याते विद्येते अभ्यासिले परीथ पावीण विगलित ठेले जैसे शत्रू जगत्रयी झाले मग ते हीनत्व प्रतापा की जीवना वीण वृक्ष जैसा काळ रूप भासे तैसा की तरुवीण ग्राम जैसा बुभुक्षित लागत असे की नाके वीण सुंदर नारी की विना तोय सरिता पात्री की नक्षत्रा वीण शोभा रात्री कदा काळी दिसेना तरी तपा वीण लखलखीत विद्या भांडारन दिसत जैसा मानव परम क्षुधित विकळ शरीरी मिरवत असे तरी आता माझी आश्रमी तपा बैसवी योगद्रुमी नवतपबळाने बलाढ्यगामी विद्या अस्त्रे मिरवेला या उपरी मच्छिंद्रनाथ बोलत वयधा कुटे बाळ अत्यंत परी तीव्र क्लेशांत साहिले जाईल कैसेजी गेरू म्हणे वरद पाणी तुझ्या हे मौळी स्थानी तरी तपक्लेशावर कडसनी दुःख देणार नाही वा या परी तेथे नित्य नित्य मी समाचारिणे गोरक्षाते तू निसंशय सकलाते तपा गोरक्षा बैसवी ऐसे वदता आदिनाथ अवश्य मच्छिंद्रनंदन म्हणत
उत्तम आहे ऐसे बोलत अंगीकारिता पै झाला. तेथे अमुचे काय हरले की जन्मांधा चक्षु आले की सदैव हरिणी ते सांभाळिले एकटपणी पावसात. ते तू आणि तुझा दास येथे आश्रमी करीती वास. येथे वाईट काय आम्हास चिंता माझी निरसेल. ऐसी शिवा ते बोलून वाणी परिहर्षण माये मच्छिंद्रमणी. हे जे योजिले होते अंतःकरणी तेची घडून पै आले. फारची उत्तमोत्तम झाले गोरक्षासी शिवे अंगकारिले. आता जाईल संगोपिले अर्थार्थी बहु असे. मग उत्तम वेळा उत्तम दिवस ग्रहबळ आणून नक्षत्रास. उत्तम तिथी उत्तम मास पाहुनी तपा बैसविला. लोहाचा करुणी कंटक नीट त्या अग्री योजुनी चरणांगुष्ट. वामपादा देऊनी कष्ट उभा राहिला गोरक्षतो. वायू आहारी ठेवून मन क्षणिक अन्न त्यजून. उपरी फळपत्री आहार करून क्षुधाहरण करीत असे. सूर्यमंडळी ठेवून दृष्टी तपो करीत असे तपो जेठी. ते मच्छिंद्र पाहुनी निज दृष्टी परमचित्ती तोषला. मग आदिनाथा विनवोनी मच्छिंद्र निघाला तीर्थाटनी. 12 वर्षाचा नेम करुनी गोरक्षा ते सांगितले. असो मच्छिंद्र गेला तीर्थाटनी येरीकडे बद्रिकाश्रमी. रात्रंदिवस बद्रिकाशूळ पाणी जवळी जाऊनी बैसला. वत्से आपण आदिनाथ गोरक्षाचे दास्य करीत. मागे पुढे राहुनी अत्यंत आल्या विघ्नानी वटीत असे. असो यावरी मच्छिंद्रनाथ गया प्रयाग करुणी त्वरित. काशी अवंतिका मिथुळा सहित मथुरा काश्मीरी पाहिली. अयोध्या द्वारका महाकाळेश्वर सोमनाथ करुणी तत्पर. ब्रह्मगिरी त्र्यंबकेश्वर घृष्णेश्वर पाहिला. भीमा उगमी भीमाशंकर आवंढ्या नागनादादी पंढरपूर. करुणी 14 पीठे थोर भगवतीची पाहिली. कार्तिक शेषाद्री मल्लिकार्जुन सरिता सरोवरी अपार स्नान. घडले करिता महिते गमन लोटली वर्षे 12 सकळ तीर्थे महीची करुण. शेवटी सेतुबंधी जाऊन रामेश्वराचे चरण बंधून स्नाना गेला अब्धीसी. तो श्वेतबंधी वायुसूत जाऊनी नमी मच्छिंद्रनाथ. परी मच्छिंद्रा पाहता मकरध्वजा तात. आल्हादला चित्ती बहुत तो परमप्रीती लवड सबडी. मच्छिंद्र हस्त धरुनी ओढी हृदयी आलिंगुनी परमावडी. निकट बैसवी महाराजा म्हणे बातू योगद्रुमाने. कोणीकडे केले येणे 24 वर्षी तुझे दर्शन आजी झाले महाराजा. की आळशावरी गंगा वळली की 12 वर्षे पर्वणी आली. तैसी माते गोष्ट झाली आज दर्शनी तुझ्या बा. ऐसे बोलून वायुसूत परम मच्छिंद्राचे आतिथ्य करीत. मग समय पाहून संतोषयुक्त मच्छिंद्रा ते बोलत असे. आज 24 संवत्सर झाले परी तुझकडे माझे चक्षु लागले. काही भेटसील म्हणून भुकेले पारणे फिटले आजिते. हे महाराज योगद्रुमा कामनी वेधली जो आम्हा. त्या सरिता प्रवाही हस्तवरा उगमा बुडवी तो मज लागे. तरी त्या कामना जळात तू तारक झाला हे सीमाते. झालासी परी अद्यापपर्यंत बाहेर न काळसी महाराजा. पूर्वी मजला देऊनी वचन तुवा केले आहे गमन. परी स्त्री राज्याचे स्थान पाहिले तुवा नाही की. आता तरी धनु चित्ती प्रसन्न करी कृपा भगवती. मैनाकिनीची कामरती पूर्ण आहुती घेई का. आपुले वचने करुणी त्याचे आणिक फल दे मम वचनाचे. मग पाहूनी आर्तमनीचे सुटका केव्हा होईल. मी गुंतलो तिचे वचनी की मच्छिंद्र पाठवीन ये भुवनी. तरी ते सरती सुखाच्या कामाश्रमी मच्छिंद्रनाथा मिरविजे. ऐसे वचन ती ते व्यक्त आहे तरी मज करी मुक्त.
आणि तुआही वचन दिधले माते तेही सत्य करी आता. ऐसी ऐकुनी हनुमंत वाणी अवश्य म्हणे मच्छिंद्र मुनी. मग रात्री रात्र तेथे वस्ती करुनी निघते झाले उभयता. मार्गी जाता अनेक तीर्थे यथाविधी झाले सरिते. मग गौडबंगाला टाकुनी त्वरिते स्त्री राज्यात संचरले. तवती सकळ स्त्रियांची स्वामिनी विराजली से राज्यासनी. महापुण्यंशे तपोखाणी मैनाकिनी ज्ञानकळा शृंगार मुरड उत्तम जन. तेथे भोगितसे राज्यासन गजबाजी उददी रत्न रथ उष्ट्रादी असती पै. छडीदार चोपदार रत्नपारक हेमकार राऊत पूर्ण भांडार पोतदार फरासी. यंत्रधारी मंत्रधारी नाना मंत्री असती कुसरी. शास्त्र निपुण कारभारी लेखकही सेवा विराजले. जासूद हलकारे वकिलात करू जाणती सकळ समंतात. पायदळ अश्वराऊत नसे गणित पृतनेते. कुत्तेवान चित्तेवान साकर खाणी पहिलवान. दिवानादी कपिल खान गजमस्तकी रुळती. खिस्मतगारी करणार शिकारकी बंडीदार. ताशा मर्फी पनबाळ थोर कुशळपणी वाजविती. गायक हेर बातमीदार खेळ प्राज्ञी निपुणतर. वाद्यधारी शृंगारकर शिंपी कुल्लाल विराजले. असो ऐशी राजकारणे बहुत असती कामे भिन्ने. परी सकळ समुदाया काने स्त्रिया अवघ्या मिरवल्या. असो अवघ्या कटकात संचरते झाले उभयता नगरात. राजद्वारी जाऊन त्वरित झाले दृष्टीस रायासी. दृष्टी पाहताच अंजनी सूत स्त्रियांशी आनंद झाला बहुत. बोलावुनी त्वरिता त्वरित कनकासनी बैसविले. एकासनी मच्छिंद्रनाथ एकासनी अंजनी सूत. षोडशोपचारे पूजुनी त्वरित बद्धांजली केली तई. म्हणे महाराजा दिव्य रथा वातनंदना अंजनी सूता. द्वितीय कोण सांगा आता आगमन झाले महाराजा. येरू म्हणे ओ शुभाननी त्वा बैसुनी तपा प्राज्ञी. तरी त्या तपाच्या कामनावनी पूर्ण करी आता ओ. मम भक्तीचे वरदावळी की पुरुष लाधशील मच्छिंद्रवळी. तरी तोची हा होय येणे काळी रथी सुखा निववावे. की सेवे लागी उद्गणनाथ की अरुणासह पूर्ण आदित्य. तेवी तू ते मच्छिंद्रनाथ काम व्यक्त पुरवावया. की शची लागे सहस्त्र नयनी की शोभला जैसा शिव अपर्णी. तेवी तू ते मच्छिंद्र मुनी रती सुखा हेलावे. ऐसे बोलुनी वज्र शरीरी निवांत वैसला आसनावरी. मग राहुनी तेथे 3 रात्री निघता झाला कपिराज. पुन्हा श्वेतपदा येऊन करीत बैसला श्रीरामचिंतन. येरीकडे मच्छिंद्र नंदन सुखा माझी हेलावे. बैसुन या कनकासनी राज्य विलासा भोगी मुनी. मुक्तमाळा ग्रीवे लागुनी हेलावती समोर. हेममुद्रिका ओपुनी करणी हस्त विराजले कनक कुंदनी. भरजरी भूषणे हेमकर्णी ढाळ देती लखलखित. पुढे सेवे परिचारिका परित्याही दारा लावण्य लतिका. उर्वशीच्या सारुनी आवांका सेवे लागी उतरल्या. बडी जाई बडीदार वारंवार पुकार. छडीदार चोपदार दौलत जादा म्हणताती. मुक्त लवंगांचे तुरे माळी कस्तुरी शोभे केशर भाळी. राज्यासनी स्त्रिया मंडळी सुशोभित भोवताली. जैसान भात तारांगणी वेष्टीत शोभला उद्गन स्वामी. तेवी स्त्रियात मच्छिंद्रमुनी निजभारी शोभला. की देवगणी शचीनाथ परमशोभिवंत घबघबीत. तेवी स्त्री मंडळीत मच्छिंद्रनाथ मिरवला. सदा बैसुनी एकासनी खेळ खेळती द्यूतकर्मी. नाना विनोदून विनोदवाणी हास्य करीती गदगदा. राज्य वैभवादी कारभार स्वये करीती सारासार. नाना कुशलता अपार निजदृष्टी पाहतसे. रसायनी कविताकार वेदज्ञ बोलती शास्त्र अपार. ज्योतिष भविष्य जाणकार व्याकरणादी कमिरवले. धनुर्धर युद्धशास्त्री प्रबळ की भिन्न पाहती प्रलय काळ.
जळते निर्मील विशाळ उभे असती सन्मुख संगीतकार गायन प्रकारी गंधर्वसरी तानमानी कळा कुसरी औषधी कवैद्य रोगापरी परीक्षिकी मिनले ते अश्वारोहण उत्तम युक्ती अश्व फिरवणे वाताकृती कोकशास्त्र भाष्याकृती स्वर्गाचाराचे सकैक नाटक कळा सकळी शृंगारित आणुनी टेकती राजसम्मत प्रसंगानुसार वाचे वदत बोलू जाणती चातुरी ऐसिया गुणांचे उत्तम भरत हेलावती राजसभेत तेने चित्त सरितेत आनंद तोय हेलावे तेने करुणे मच्छिंद्रनाथ सुखाब्दीचा मीन तळपट ऐसे लोटले दिवस बहुत रती सुखा माझारी तो समये चित्त सुख मिळी ऋतू पावली राजबाळी ते कामरतीचे सुख वेळी गरोदर झाली ते दारा तो गणा माझी भद्र जाती सर्व गुणी मुनी भद्रमूर्ती अंशरूपे प्रकटुनी रती देह धरिता पै झाला रेत रक्त जेणे काळी लोटत मासानवांचे मिळी तदनंतर प्रसूत झाली या बाळी बाळ बालार्क देखिला त्याते भरता द्वादश दिवस उत्तमापरी केले बारसे नाम ठेविले त्या देहास मीननाथ म्हणूनी या उपरी याचका देऊनी दान उचितार्थे सकळ तोषविले जन नाना रत्ने देऊनी भूषण गौरवाते मिरविले असो ऐसे संगोपनी 3 संवत्सर तया स्थानी लोटून गेली सुखासनी मच्छिंद्राते भोगिता यावरी आता दुसरे कथन हस्तिनापुरी कुरुनंदन जन्मे जयाच्या वंशा कारण बृहद्रवा जन्मला तो जन्मे जया पासून पुलती 7वा पुरुष वंशाप्रती 2 सहस्त्र 700 कली गेलासी लोटुनी तो बृहद्रवा राजा थोर राज्यपती हस्तिनापूर मिळवणी महीचे अपार विप्र सोमयाग मांडिला 1 वरुषे त्या क्षिती अग्निकुंडी पूर्णाहुती तुष्ट होऊनी दाकमूर्ती तुष्ट शरीरी मिरवला शिवनेत्रीचा प्रळय अग्नी देणे दाहिले होते पंचबाणी परी तो गेला होता भक्षुनी द्विमूर्धनी महाराज तो शिवशरीरी चेतला मदन जठरी वाहात होता द्विमूर्धन तया माझी जीवित्व प्राण अंतरिक्ष संचरला तो अंतरिक्ष महाराज अग्नि जठरा माझी विराजे तो गर्भाती तेजपुंज यज्ञकुंडी सांडिला पूर्ण होताची यज्ञाहुती शेष प्रसाद मिरवणी निगुती मग यज्ञकुंडी विप्राहुती रक्षाकाली बृहद्रवा विप्रा हाते सलील बाळते जाते रक्षा स्पर्शता लागे हाते दृष्टी पाहता बाळाते मंजुळवत रुदन करी तव तो पुरोहित ज्ञानी द्विज रायासी म्हणे महाराज यज्ञकुंडी तेजपुंज बाळ प्रसाद मिरविले प्रत्योदक उसळून हाती बाळ दावी राया प्रती राव पाहून तेजस्थिती परमचित्ती तोषला जैसा जवला नवबंधन करिता त्यांत चतुर्दश रत्ने निहता मग आनंदनमाये सुरवर चित्ता तैसे झाले बृहद्रव्या की संजीवनीचा धनुनी अर्थ कच गेला शुक्रग्रहाते साधुनी येता संजीवनी ते शचीनाथ आनंदला की राम उपजता कौसल्ये कुशी आनंद झाला दशरथासी देवी पाहता बाळमुखासी बृहद्रवा आनंदला मग पुरोहित विप्रापासून निजकरी कवळी अग्निनंदन परमस्नेहे हृदय धरून घेत चुंबन बाळाचे परमौदेला आनंद पोटी की चंद्रोदयीची ऐक्य भेटी मग समुद्र पात्रात तोय दाठी प्रेमलहरी उचंबळे वारंवार घेत चुंबन की त्या ते भासे प्रत्यक्ष मदन परी तो मदनची व्यक्तपूर्ण शिवकायेचा प्रकटला की सत्वगुणी विद्युल्लता पाळा मांडिला शरीरावरुता की पुनर्विधू प्रसन्न होता तेज आपुले अर्पिले की संघात अपार किरणी मही मिरवला हा उत्तम तरणी असो ऐसा अपार चिन्ही वर्णिता ग्रंथ वाढील
असो बृहद्रवाल बडसवडी अंतपुरात जात तांतडी धर्मपत्नी संसार सांगडी निज दृष्टी विलोकी नाम तिचे सुलोचना होय ती प्रत्यक्ष सुलोचना शुभानना ती देवांगना महिलागी उतरली की प्रत्यक्ष रमा सरस्वती ती दिव्य अपर्णेची मूर्ती उदया आली माय भगवती कुरुकुळात ताराव्या जिचे पाहता चरण गंगोदक दिसे मळीन शंतनू सारखे टाकुनी रत्न शिवमोळी विराजली तस्मात गंगा समान हाती घेता अपूर्व लागे गोष्टी असो तिने बाळक देखता दृष्टी पुसे राया ते आवडीने म्हणे महाराजा विजय ध्वजा करी कवळी जे कवनात्मजा माते भासे मित्र बोजा दुसरा तरणी आहे का येरू म्हणे ओ शुभाननी यज्ञकुंडात विमूर्धनी प्रसाद रूपे दिधले तेने राजस्तंभी मिरवला तव उदरी जो मीनकेत मनाने वरी आपुला सूत तयावरील सकळ हे तया बाळा ते मिरवावा तरी वंशासी मीनकेत दिव्य स्वरूपा हे सूत तयाचा पाठी राखा निश्चित ईश्वरे हा प्रेरिला आगे हा अयोनी संभव जाण अवतार दक्ष छिद्रत्न ज्वाळा भाळी होऊनी प्रसन्न प्रसाद दिधला आपणासी ऐसे वदता राजभूप सुलोचना कवळी बाळकंदर्प तयाचे पाहुनी दिव्य रूप मोहदीप उजळला बाळ हृदय कवळोनी धरिता पयोधरी लोटली पयसरिता बाळमुखी स्तन घालिता पय पान स्वीकारी मग उत्तम करी बाळरीती स्नान मार्जनादी सारिती यापरी द्वादश दिनांप्रती परम सोहळा मांडेला मिळवणी सुवासिनी पाळना घातला योग प्राज्ञी जालंधर हे नाम जनी सकळ आवडी ठेविले यज्ञकुंडीचा ज्वाळा माळी प्रसन्न झाला तिने काळी ज्वाळात उदेला म्हणून या सकाळी नाम जालिंदर स्थापिले ऐशा करून या गजरा ग्रामात वाटिली गोड शर्करा अपार धन याचक नरा लौकिकार्थ वाचले ऐशी या गजरे पूर्ण राहटी झाली बहुत दिवस आलोटी मास संवत्सर पंचवटी षट सप्तम लोटले या परी तो बृहद्रवाराणा अपार पाळिल्या ललना पुढे योजुनी मंजी बंधना यज्ञोपविता राधी या उपरी कोणे के दिवशी राव विचारकनी मानसी गृहस्थाश्रमी जालिंदराशी लग्नविधी उरकाया म्हणून आपला पुरोहित मंत्री सवे देवुनी त्याते उत्तम कुमारी शोधार्थ महीवरी प्रेरिला गुणवंत रूपवंत सुलक्षणी कुमारी पाहत मंत्री आणि पुरोहित देशावरी हिंडती ते गेरीकडे जालिंदर राजांगणा परमसुंदर घेऊन अंकावर चुंबन घेती लालसे परमस्नेहाने ऊर्ध्वदृष्टी पाहुनी बोले योग जेठी धुर्मीन मंत्री मम दृष्टी दिसत नाही कामाते गेरी म्हणे पाळसायके तुझ स्त्री करावया जनके पुरोहित आणि मंत्री देखे पाठविले आहेत बा येरी म्हणे स्त्री काय माता म्हणे बायकोशी म्हणावे येरू म्हणे मज दाबावे बायका कैशा जननीये येरी म्हणे मज समान बायको येईल तुझ कारण जैसी मी बा त्याच समान तुझ बायको येईल की ऐशी सुलोचना त्या ते बदता तो शब्द रखुनी आपल्या चित्ता बाळात येऊनी खेळता खेळता बाळान लागी पुसतसे म्हणे गडे हो ऐका ऐकू ममतात माता करीती बायकू तीस कास यासाठी अर्थ कौतुकू करिता बायकू ते सांगा तव ते बोलती विचक्षण बहु शठपणी बोलती हासून जालिंदर बुद्धिहीन बायको ही कळेना मग ते म्हणती मूर्खा ऐक बायको म्हणते संसारनिक विषय सुखाचे पूर्ण भातूक जगा माझी मिरवितसे विषय सुख म्हणजे काही सांगती न ठेवता गोवाई ते ऐकूनी थरारून जाई मनी विचार दिसे आगा जग हे परमाधम आचरण आचरती परम दुर्गम जे का जगाचे उत्पत्ती स्थान तेची रमणी रमतात तरी आपण करू नये ऐसे याचा मनाला सबळ त्रास ऐसे रचुनी विवेकास मुलातून निघाला मनात अति करी विचार मातेच्या शब्दासी पर तरी ते करून व्यवहार अधर्म राशी दिसत असे
माता बोलली मज समान कांता मिरवतसे चिद्रत्न तरी ती कांता मज माते समान व्यवहारा योग्य वाटेना तरीही पूर्ण धर्मराशी कदा न वर्तू कार्याशी मग सांडोनी ग्रामधाम दारासी काननांतरी निघाला तरी ग्रामद्वारी ग्रामरक्षक त्यानी जाता पाहिले बाळक तरी राजनंदन म्हणून धाक हाटकावया अंतरले तरी बुद्धीचा त्यांनी विवेक केला हेर मागे पाठविला कोणी जाऊनी त्वरे नृपाला सांगताती तातडीने हे महाराज भुवननाथ विपिनी गेला आपुला सूत काय ऐसा ऐकुनी वृत्तांत आला धावत तातडीने परी तो चपळ विलक्षण म्हणे कोणी येईल धावून म्हणून मार्गाते सोडून महाकाननी निघाला तव त्या विपिनी तरुदाठी विशाळ जाळिया तृणा फाटी त्यात संचरता हेर दृष्टी चुकूर झाले पाहता परी तो योगेंद्र चपळ बहुत जाता जाता एक पर्वत त्याची दरी धनुसूत उत्तर दिशे चालिला गेरीकडे नृपनाथ कानिनी निघाला शोध करीत तरी शोध लागला दूत स्थानापर्यंत पुढे शोध लागेना पाहता परी बहु विपिन परी जालिंदराचे न पावे दर्शन जैसा अमावस्येचा दिन चंद्रमणी लोपतसे ऐसे झाले सुखासी निराशपणे ग्रामासी येथे झाली या दिशी शोक करता सकाळनी रायासह अपारजन पाहती आपुलाले सदन परिभद्रवा आणि सुलोचना परम अट्टहास करिता ती बाळीला खेळ अद्भुत आठवणी गाता रुदन करीत राव म्हणे हा अनुचित प्रसाद हातीचा पै गेला माते अग्नी झाला प्रसन्न आहा माझे कर्म गहन हातीचे गेले चित्रत्न काय करू उपाय हो आहा बाळक माझे अर्का समान तेज रूप वाटे मदन माता म्हणे खेळ उत्तम काय वर्णू तयाचा ऐसा करिता अट्टहास प्रिय आणि सरदार बुद्धिलेश रायास सदा बोधी नाना भाष्य युक्ती प्रयुक्ती करुनिया म्हणती राया नरोत्तमा जालिंदरायोनी संभव तरी हा सेविता महाकानन त्यासी मरण नसीची मही समुद्र बलयांकित शोध करू आम्ही निश्चित तरी केव्हा तरी तुमचा सूत तुम्हा भेटेल महाराजा तरी निसंशय करून धैर्य अर्गळी ठेवा मन ऐशा युक्ती करून रायासी शांत करीताती इकडे जालिंदर पर्वतदरी अति गुहार संचरला परी महीवर काळोखी रात्र दाटली तया माझी झाले विपरीत विपिनी बनवा लागला बहुत पुढे ते कानन अग्नि जाळीत तया पासी पातरा तव त्या दिरीत जालिंदर निद्रे व्यापिला तृण अपार तो जवळ आला वैश्वानर तृण भक्षावया कारणे तो बाळ गोमटे देखिले दृष्टी विस्मयो करी आपुले पोटी हे बाळ मम उदर जेठी उदय पावले होते की उत्तम ठाव पाहुनी आते सांडिले होते म्या गर्भाते येथे यावया कारणी आते का पडले न कळे हो मग शांत होऊनी मूर्तिमंत बाळ त्वरे केला जागृत अंकी हेऊनी पुसे त्याते कारण काय येथे यावया गेरू पाहुनी तयादरे म्हणे कोण तुम्ही सांगा सत्वर गेरू म्हणे मी वैश्वानर जननी जनक तुझा मी येरू म्हणे जननी जनक कैसे होतील हर एक मग तो मुळी होऊनी कथा पावक तया लागी सांगतसे असो आता वैश्वानर पुढे पुढती लिहिता पर ती कथा पुढे धुंडी कुमार मालू नरहरीचा सांगे की स्वस्ती श्री भक्ती कथा सार समंत गोरक्ष काव्य किमनागार सदा परिसोत भाविक चतुर एकादशाध्याय गोडहा श्रीकृष्णार्पणमस्तु शुभं भवतु इति श्री नवनाथ भक्तिसार एकादशाध्याय समाप्त।